ह्या सुवर्ण दर्पणातून आपण नेहमी बोलायचो. जेव्हा जेव्हा तुम्हाला हाक मारायचीस तेव्हा मी कामात कितीही व्यस्त असलो तरीही तुझ्याशी बोलायचो. मग हा बोला का तुझा हा विरह आता मला सह्य होत आहे. माळसा, माळसा, पार्वती देवींना दिलेल्या वचनाची पूर्तता करावी म्हणून त्यांनी ह्या कृतयुगात म्हाळसा रूपी पार्वती देवींना त्यांच्या मूळ स्वरूपाचं विस्मरण होईल असं सांगितलं. जयाद्री रूपी बाणाई त्यांची अर्धभार्या होईल असं वचन त्यांनी पार्वती देवींना दिलं. म्हाळसा देवी म्हणजे साक्षात शक्तीचंच रूप. आता भविष्यात जेव्हा खंडेरायांचा बाणाईशी विवाह होईल तेव्हा म्हाळसा देवींचा क्रोध पराकोटीला जाणार. खंडेराय आणि म्हाळसा देवी म्हणजेच साक्षात शिव आणि शक्ती, ज्यांचं युगानयुगांचं अतूट नातं आहे. अशात म्हाळसा देवींनी स्वतःला शिळेत रूपांतरित करून घेतल्यावर हा विरह त्यांना असह्य होत असणार. सती देवींनी अग्नीत स्वतःला झोकून दिल्यावर महादेवांची विरक्ती मला आजही स्पष्ट आठवते आहे. आता पुन्हा खंडेरायांना विरक्ती आली तर साऱ्या सृष्टीचंच संतुलन बिघडून जाईल. प्रधानजी, प्रधानजी. चौडप्पा, काय झालं? तुम्ही ह्यावेळी इथे? काही समस्या आहे का? होय प्रधानजी. काय झालं चौडप्पा? हवं देवगडावर कुठे बी दिसना झाल्यात. आम्ही समध्यांनी लय शोधलं बघा, पर कुठे बी नाही ती देव. गडावर, घर पटारावर, समध्याची जुरी कुठं बी नाही ती देव.